अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या मुंबईतल्या नामांकित रेस्टॉरंटवरील कारवाईचा धडाका सुरू आहे। एफडीएनं नरिमन पॉइंट्सच्या प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटवरती धाड टाकून विविध कारणांसाठी या रेस्टॉरंटचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केलाय। ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीए अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरंटची पाहणी केली होती। या तपासणीमध्ये 2006 सालच्या अन्न सुरक्षा आणि दर्जा कायद्यानुसार स्टेटस रेस्टॉरंटमध्ये गंभीर गुन्हे आढळून आलेत, गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करत असल्याची माहिती एफडीएच्या वतीने देण्यात आली आहे। निलंबन काळामध्ये स्टेटस रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ खरेदी, विक्री आणि वितरणावरती बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान दुसरीकडे बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबमध्ये देखील अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे। मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरातल्या प्रसिद्ध अशा स्टेटस हॉटेलवरती काल एफडीए कडनं कारवाई करण्यात आलेली आहे। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्टेटस हॉटेल्समधील किचन्स आणि इतर भाग हा तपासला असता अनेक त्रुटी या स्टेटस हॉटेल्समध्ये सापडल्या आणि त्यानुसार एफडीए कडनं ही संपूर्णतः कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता स्टेटस हॉटेलचे हे दरवाजावरती क्लोज तर लिहिलेलंच आहे, मात्र एफडीए कडनं या ठिकाणी नोटीस देखील लावलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या त्रुटी आढळल्या त्यात कर्मचाऱ्यांकडनं स्वच्छ अन्नपदार्थांच्या भांड्यावरती तोंड धुतल्याचं निदर्शनास आलेलं होतं किंवा त्याचे शिंतोडे त्या ठिकाणी उडत होते। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडनं अस्वच्छ असे कपडे हे घातलेले गेलेले होते, अस्वच्छ भांडी त्या ठिकाणी आढळलेल्या होत्या। अन्न हाताळणीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, उपकरणावर मोठ्या प्रमाणात तेल आणि गिरीचे जे थर आहेत हे देखील त्या ठिकाणी आढळून आलेले होते। ड्रेनेजची आवश्यकता अशी उपलब्धता नसल्याचं देखील निदर्शनास आलेले होतं। आणि आता हे हॉटेल प्रसिद्ध याच्यासाठी आहे, विधान भवन जवळ आहे आणि विधान भवनातले अनेक आमदार मंत्री हे देखील याच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येत असतात। दुपारच्या सुमारास नरिमन पॉइंट परिसरातलं हे फेमस हॉटेल आहे, त्यामुळे मंत्री, आमदार, अनेक बिझनेसमॅन्स हे या ठिकाणी जेवण्यासाठी येत असतात। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर एफडीए कडनं करण्यात आलेल्या कारवाईमधनं किंवा त्यात मिळालेल्या त्रुटींमधनं इथे मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर अस्वच्छता ही निदर्शनास आली आणि त्यानुसार एफडीए कडनं कारवाई करण्यात आलेली आहे। आता यापुढची कारवाई नेमकी कशी असेल हे येणाऱ्या काळातच कळेल। पुढे जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। तर ही कारवाई नेमकी काय करण्यात आली, काय नेमकी कारणं आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। कर्मचाऱ्याने स्वच्छ भांड्यावरती थेट चेहरा धुतल्याचं आढळलं। कर्मचारी अस्वच्छ कपड्यांमध्ये काम करत होते। किचनमध्ये पाणी साचलेलं, उपकरणांवर तेलाचे थर आणि गंज आढळला। अन्न शिजवणे, थंड करणे आणि साठवण्यासाठीचं तापमान नोंदी आणि उपकरणं नव्हती। त्याचबरोबर ड्रेनेजमध्ये ग्रीस ट्रॅप, झुरळ थांबवण्याचं साधन नव्हतं। शाकाहारी, मांसाहारी, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवल्यामुळे परस्पर दूषितीकरणाचा धोकाही होता। अन्नासोबत घातक रसायनं साठवलेली आढळली। या सगळ्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे।